जय महाराष्ट्र फ्रेंड्स, ऐका की हा आमचा देशी गुलाब आहे आणि ह्या देशी गुलाबाचा मी आता गुलकंद बनवते आणि असे खूप फुलं आहेत देशी गुलाबाची। तर खूप सुंदर सुहासिक वास आहे। हा प्युअर देशी गुलाब आहे। देशी गुलाबामध्ये दोन जाती असतात, एक बेबी पिंक कलरचा असतो आणि हा डार्क पिंकचा आहे। ह्याचा गुलकंदाचा कलर खूप छान येतो, जो तुम्ही सहज खाऊ शकता। गुलकंदाचे बरेचसेच उपयोग आहेत। आता माझ्याकडे खडी साखर नाही आहे, तर आपण साखर घालूनच हा गुलकंद बनवणार आहे। तर ही मी छानशी फुलं तोडून घेते पहिला। चला तर ही फुलं तोडूयात। आजी दादा थांब, असं नाही ते कात्रीने सोडावं लागतात। तर आता या कात्रीच्या साहाय्याने एवढी फुलं निघालेत। मी आता ही छान पद्धतीने याच्या पाकळ्या काढून घेते आणि मग आपण बरणीत भरूया। का की आता मी तुम्हाला ना गुलकंद बनवायला शिकवते, पारंपरिक पद्धतीचा गुलकंद। ह्या तुम्ही बघू शकताय आपल्या गुलाबाच्या पाकळ्या, समोर सुंदरसा असा डोंगराचा आपला व्ह्यू। काचेची बरणी घेतली आहे आणि साखर घेतली आहे। खरं तर आज घरात गूळ नसल्यामुळं सेंद्रिय काळा गूळ नाही घेतला, जो गावाकडे मिळतो। मी जेव्हा पण करते गुलकंद तेव्हा काळा गूळ घालून करते, पण आणायचे आज घरात काळा गूळ नाही आहे, त्यामुळे मग मी साखर घेतली आहे। तर चला तर मग आता मी तुम्हाला दाखवते कसं गुलकंद बनवायचं आहे आणि बाहेर पडलेलं स्वच्छ ऊन, हे चार गोष्टी आपल्याला हव्यात। चला तर मग आता मी गुलकंद दाखवते। सगळ्यात पहिला हे गुलाबाच्या पाकळ्या ज्या मी स्वच्छ साफ करून घेतल्यात, देठ वगैरे काढली त्याची आणि धुवून घेतलेत मी पाण्यामध्ये। आता ही साखर आहे, ह्याच्यामध्ये मी मिक्स करते आणि ही छानशी अशी कुस्करून घ्यायची आहे सगळ्या पाकळ्या त्याच्यामध्ये हाताने। आणि त्या नंतर आपल्याला या बरणीमध्ये भरून स्वच्छ उन्हामध्ये ठेवायचं आहे। तरी आता छानसं असं सगळं त्याच्यामध्ये अर्क उतरतो त्या साखरेमध्ये आणि छान त्याला एक 8-15 दिवस उन्हामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे। हा झाला आपला पारंपरिक पद्धतीचा गुलकंद। इन्स्टंटवाला गुलकंद पण एक आहे, हेच मिश्रण तुम्हाला गरम करून घ्यायचं आहे, मग तो इन्स्टंट गुलकंद तयार होतो। हे घ्या, असं छान पद्धतीने त्याला कुस्करायचं। आता ही काचेची बरणी मी घेते। आता ही मी काचेत सगळं भरून घेतलंय काचेच्या बरणीमध्ये आणि आता हे बंद करायचं आहे। छानसं आपल्याला उन्हाच्या मध्ये ठेवून द्यायचं आहे हे बरणी। मी आता इकडे ठेवून देते, थोडंसं कडेलाच ठेवते कारण मुलं इकडे खेळतात। माझी बरणी तोडून टाकते। तर आता इकडं हे उन्हात ठेवून द्यायचं आहे।